नुसतं कोपऱ्याला गुळ लावलेलं आहे. जी सुधारित वेतन श्रेणी वगैरे काय केले ती मला कल्पना नाही ज्यांच्यासाठी केले त्यांना मान्य आहे का. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आज आमच्याकडे काही नाही, माझ्या हातात आणि आमच्या हातात नुसता माईक आहे. आम्ही बोलू शकतो, आम्ही शब्द देऊ शकतो. आमच्या शब्दावर तुमचा विश्वास आहे की नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. कारण तरच हे नातं पुढे जुळेल. आज या सगळ्यांनी ज्या काही घोषणा सुरू केलेल्या आहेत दणादण सगळं म्हणजे तिजोरीकडे काही लक्ष नाहीये. जे योजना राबवणारे ते असेच बसले, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, तुम्ही आहात. सगळ्या योजना त्या सगळ्या योजनेचे पैसे हे मतांसाठी कसे फिरवत आहेत ते बघा. आणि म्हणून मला असं वाटतं मी जास्त मोठं काही भाषण इकडे करणार नाही. मी आणि आम्ही सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकार आणायचं की नाही आणायचं तुमच्या हातामध्ये. सरकार आणावं म्हणून आम्ही ते आलेलो नाही, पण तुमच्या ज्या काही व्यथा आणि वेदना आहेत त्या नुसत्या कागदावरती न राहता, त्या नुसत्या मैदानापुरत्या न राहता प्रत्यक्षात जर का अंमलबजावणी करण्याची जर का तुम्हाला खात्री वाटत असेल तर आणि तरच आमच्या सोबत हे सरकार आहे. हे किळसवाणे सरकार हे उलटवून टाकण्यासाठी आपण सगळे एकत्र होऊया. मी जे काय बोलतोय हे केवळ आमची राजकीय पक्ष म्हणून नाही, तर तुम्ही सरपंच म्हणजे माझ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या माझ्या ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहात. मुखिया, मला आठवत आहे की कोरोनाच्या काळात मी व्हिडिओ कॉन्फरन्सवरनं जवळपास 28-30 हजार सरपंचांशी बोललो. गावातले मुख्यमंत्री असे आणि बरोबर आहे, नाना म्हणतात ते बरोबर आहे. हे गावातले मुख्यमंत्री जरूर आहेत, पण गावातले मुख्यमंत्री म्हटल्यानंतर हे ज्या न्यायाने वागतात त्या न्यायाने हे राज्याचे मुख्यमंत्री वागत नाही. आणि तेच दुखणं आपलं आहे. आणि म्हणून तुमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देण्यासाठी नुसतं तोंडी नाही तर सरकार आल्यानंतर त्या पूर्ण करण्याचं वचन आपल्याला मी देतो. आपल्याला मी शुभेच्छा देतो. आणि असेच लढत राहा, आपण सगळे लढत राहू आणि महाराष्ट्राला लागलेला हा कलंक धुवून टाकू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनशास्त्रात विचारायचे ते राज्याचे माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अध्यक्ष रावसाहेब ठाकरे, आमचे दोन्ही खासदार आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या खेड्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच नरेंद्रमोदींनी आणि सहकार्य झाले. गेले काही दिवस आपण आपल्या महत्वाच्या मागण्यासाठी राज्य सरकारच्या देवाची चौकट होता. 16 ऑगस्टला तुम्ही निर्णय घेतला आणि 28 तारखेपासून अधिक मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रातल्या जनसंख्येचं काम स्वस्त झालं पण तुमच्या मागणीकडे सरकारचं लक्ष नाही होतं. पण 16 ऑगस्टपासून काम थांबलं याची नोंद राज्य सरकारने घेतली नाही. आणि शेती राज्याच्या राजधानी किंवा या ठिकाणी यावं लागलं न्याय मागण्यासाठी. तुमच्या मागण्या काय? तुम्ही या ठिकाणी म्हणतात की ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही पाहिजे. ग्रामपंचायत ही शेवटची प्रशासनाची व्यवस्था आहे आणि शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याची शक्ती ही ग्रामपंचायतीच आहे. त्या ग्रामपंचायतीचं मुखियाच्या होऊ करून हा लोकांच्या गावच्या लोकांच्या मतावर निवडून लावला आहे. त्याच्यामुळे सगळी गावाची सामाजिक शक्ती ही मजबूत उभी आहे आणि त्यामुळे साहजिकच शेकडो हजारो लोकांच्या वतीने म्हणून जो काम करतो
तो गावाचं काम करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याला अधिकार आणि शक्ती या दोन्ही गोष्टी समर्थता करण्याची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये काही मागण्या केल्या. आज सगळ्या प्रकारच्या लोकप्रतिनिधींना मानधन मिळतं आणि ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायती सक्षम करा म्हणतो त्याच्यामध्ये सरपंच सदस्य यांच्या मानधनाचा सुद्धा विचार करावा लागेल. कारण तो पूर्ण साधन त्या ठिकाणी आहे. शेवटी गावात विकासाची कामं ही गावच्या सरपंचांना गावच्या लोकप्रतिनिधींना माहीत असतं. एखाद्या गावचं काम असेल निर्भय आमदार असेल खासदार असेल तरी तुम्हाला माहिती असेल, पण प्रत्येक गावातल्या लोकांच्या दृष्टीनं गावकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काम हे कोणतं आहे, कसं प्राधान्य दिलं पाहिजे हे सरपंचाला माहीत असतं. कारण तो सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी निवडून आलेला असतो. आणि साधी मागणी त्यांची आहे की 15 लाख रुपयापर्यंत विकासाचं काम करण्याचा अधिकार परवानगी ही सरपंचाला द्या. ते काही कृतीच्या लाखात मागत नाही, 15 लाखांपर्यंत फक्त मागणी करतोय. आणि ती मागणी देणं त्याची आवश्यकता आहे. हा अधिकार पूर्ण होता तो रद्द केला त्याची कारण सवलत नाही, पण तो पूर्वज बहाल करावा ही तुम्हाला लोकांची मागणी आहे. आणि ती मागणी जास्त आहे. संगणक परिचारकांना ग्रामपंचायतीमध्ये घ्या, गाव रोजगार सेवकांना मानधनासाठी घ्या, कर्मचाऱ्यांच्यासाठी मागायची यावलकर कमिटी नेमली होती. त्या यावलकर कमिटीची शिफारशी आणि जे सरपंच परिषदेला मान्य त्याची स्वीकृती करून त्याला मान्यता द्या ही आपल्या लोकांची मागणी आहे. तुम्ही काही फार मागायला आला नाही, तुम्ही स्वतःसाठी फार थोडं मागायला आला, तुम्ही मागायला आला तर गावासाठी गावकऱ्यांच्यासाठी त्यांच्या वयाच्यासाठी आणि म्हणून गावकऱ्यांच्या हिताची दर्शन करण्याचा जो कोणी आज्ञा करतो त्यांच्या फाटीशी महाविकास आघाडी मजबूत जाईल तेवढंच या ठिकाणी म्हणतो. आणि आम्हाला सगळ्यांची साथ तुम्हाला राहील. निवडणुका होती, निवडणुका झाल्याच्या नंतर तुमच्या संघटनेच्या प्रमुखांना माझी सूचना आहे की एकदा आमच्यावर येऊन बसा आणि ह्या प्रश्नाची सोडवून झाल्याचं समाधान हे घेऊन पर्यंत एवढंच या ठिकाणी सांगतो. मेडिकल जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी लोक आहेत त्याही गोष्टीला आम्हाला लोकांची साथ आहे. लहान आणि साहित्याचा राष्ट्र भ्रष्टाचारासाठी कर्मचारी काही करता येईल ते जर केलं जाईल एवढीच खात्री या ठिकाणी देतो. तुम्हाला दोन देतो. धन्यवाद. सरपंच एकजुटीचा, सरपंच एकजुटीचा. या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे जाहीर आभार. सरपंच उपसरपंच राज्यभरातले यांचं एक संमेलन आयोजित करण्यात आलं. इथे महाविकास आघाडीचे 3ही प्रमुख नेते उपस्थित राहिल्याचं दिसतंय.